यूट्यूब चॅनलसाठी एकदम प्रोफेशनल शॉर्ट आणि प्रभावी मराठी न्यूज स्क्रिप्ट मत्य तयार करून देतो. मिनिट मराठी न्यूज स्क्रिप्ट यूट्यूब शॉर्ट्ससाठी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात जमिनी हकीकत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आलंद गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी अचानक लागलेल्या आगीत एका गरीब कुटुंबाचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्व वस्तू, कपडे, धान्य, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अगदी मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे साहित्यही नष्ट झाले आहे. घरातील लोक सांगतात की उष्णतेमुळे वायर गरम होऊन अचानक आग लागली असावी. त्यावेळी घरात फक्त एक महिला होती. सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून अजूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. हा परिवार अत्यंत गरीब असून त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत आहे. जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जमिनी हकीकत चॅनल. बशीर पठाण यांच्या घरी भेट देत असताना गेवराईचे सरपंच मंगेश साबळे ह्या आगजनीमध्ये, ह्या लागलेल्या आगीमध्ये मुलांचे शिक्षणासाठी उपस्थित असलेले कम्प्युटर, लॅपटॉप आणि संगणक वगैरे पण जळून खाक झालेले आहे. मंगेश साबळे यांना आपण बघू शकता. यावेळेस भेट देत असताना हे बघा, वर डबे जळून खाक झालेले आहे, पगळलेले आहे आणि सारं साहित्य जळालेलं आहे. विस्तारानं हा व्हिडिओ बघावे, लाईक सबस्क्राईब करावे. धन्यवाद. मेरे को डालो. हॅलो सर, ओ बशीर पठाण सरांचा पंचनामा केला ना तुम्ही? कुठल्या याच्यानुसार केला तो? सकाळी 9:30 वाजेपासून 6:30 पर्यंत लाईट नव्हती साठी. अच्छा. आणि आपण उन्हामुळे पत्र वगैरे जास्त तपले, हां. त्याच्यामुळे त्या वायरी जळाल्या. अच्छा. अच्छा, बरोबर. उष्माच्या याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये टाकलं का मग? बरं, आपत्ती व्यवस्थापनामध्ये कितीपर्यंत मदत करू शकते प्रशासन आपलं साहेब? तसं तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये उष्मामुळे जीवितहानी जर झाली असेल तर त्याला काहीतरी प्रोव्हिजन आहे. बरं. पण असं जर काही मटेरियल वगैरे जवळ असेल तर त्याला अजून तरी तुम्ही काय करा साहेब, तुमच्या लेवलला प्रस्ताव रेडी करून तात्काळ याच्या टेबलला ठेवा तहसीलदार मॅडमच्या. येस येस प्लीज प्लीज. म्हणजे मी ते खासदार साहेबाला, तहसीलदार मॅडमला बोलून लावून कशात तरी आपण त्याला ॲडजस्ट करू. येस करतो. फक्त मला ते पुटअप केल्यावर त्याची ओसी तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला लगेच टाका साहेब. हां, ओके. इसको काय में तो भी बिठा के डालना पड़ेगा. वैसे माने 70 लाख का क्लेम उधर से करेंगे, बाकी इधर से जो होगा उधर से करेंगे. इमरजेंसी में क्या रहता है? नहीं, इमरजेंसी में आपत्ती व्यवस्थापन का कुछ रहता क्या? नाही, त्याच्यात नाही. ते ॲडिशनल त्यांना आता दुसरं याच्यात करून ते करून घ्यावं लागेल. आता एक घर समजा पूर्ण गेलं, त्याला बनवायचं आता ते एक घरकुला म्हणजे एखादं एक होईल. अजून असं म्हणजे ते एकदम थोडंसं सेटअप चांगलं व्हायला पाहिजे. पण तत्काळमध्ये कामगाराचं राहतं. कामगार का फोन निकाला, कामगारमध्ये काय लेकिन उसमें 10 ही नाम रहते थे. रिन्युअल आहे. सर नमस्कार. ऐका ना, आमचे एक मित्र आहे बशीर पठाण म्हणून आळंदचे. त्यांचं घर जळालं बघा, 5-6 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालं. बरं, त्याला आपल्याला एखादी अशी योजना तुमच्या कानावर आहे की मदत करता येईल आपली? तहसीलमध्ये का? आपल्याकडे काही नाही ना साहेब? बरं, ठीक आहे. बाकी गोठा वगैरे चालू झाला की देऊ त्यांना आपण मंजूर करून येतो. काही अंदाज चालू व्हायचा काही? मी त्यांना एक फाईल करून ठेवायला सांगतो, मग तेवढी मदत करूया सर आपण सगळे माणूस किचन नात्याने. चल, वो एक कर देंगे अपन, वो मैं कर देता.
कोण चालन पंचनामा ना? कोण आहे तलाठी आहे कोण आहे तलाठी काय नाव व्हिडिओ लो भैया आगे आओ. हॅलो सर नमस्कार.